नमस्कार. आज आपण जी वनस्पती बघणार आहोत ती आहे लता कस्तुरी. आता ह्याची फळं तुम्हाला दिसत असतील, जी छोट्याशा भेंडीच्या आकाराची आहेत. त्यामुळेच ह्याला हिंदीत आणि मराठीत कस्तुरी भेंडी असं म्हणतात. याचं लॅटिन नेम आहे ॲबॅलोमॉस्कस मस्कॅटस किंवा हिबिस्कस ॲबॅलोमॉस्कस. आणि हिबिस्कस ॲबॅलोमॉस्कसवरून लक्षात येईल की याची फुलं जी आहेत ना, ती हिबिस्कस म्हणजे आपल्या जास्वंदाप्रमाणेच आहेत, मात्र पिवळ्या रंगाची आहेत. अशी सुंदर पिवळी फुलं आणि मध्यभागी पर्पल कलर असल्यामुळे ओळखणं सोपं जातं. मुख्य उपयुक्तांग आहे ह्याच्या बिया. ही कच्ची असताना हिरव्या रंगाची असलेली भेंडीसारखी फळं वाळल्यानंतर ब्राउनिश रंगाची होतात आणि यांना जपून हाताळावं, कारण की ही बाहेरून अशी बारीक रोमश जे आहेत ते काटेरी आणि खाज निर्माण करणारे असतात. त्यामुळे ग्लोव्ज घालूनच ही हाताळायला पाहिजेत. आणि त्यात अशा बारीक काळ्या रंगाच्या बिया निघतात, ज्या पाण्यात भिजवल्यानंतर अत्यंत सुगंध निर्माण करतात. त्यामुळेच याला लता कस्तुरी असं म्हटलं जातं. यामध्ये असलेल्या सुगंधी वोलाटाईल ऑइलमुळे याचा परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये तसेच कॉफी फ्लेवरिंगसाठी वापर केला जातो. आणि आयुर्वेदीय ग्रंथात ही वृक्ष आणि बस्ती शोधन म्हणून प्रसिद्ध आहे. याचं स्वरूप म्हणजे 3 ते 4 फुटापर्यंत वाढणारं याचं क्षूप असतं. रस आहे तिक्त, मधुर आणि कषाय. वीर्य आहे शीत आणि विपाक आहे कटू. धन्यवाद.